जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये जी जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीकरिता नाशिक विभागाच्या रोस्टरमध्ये कोणत्या कॅटेगरीला किती जागा उपलब्ध आहे आणि कोणत्या कॅटेगरीच्या जागा येणार नाहीये त्या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहणार आहोत। किंवा ना आपण तो संपूर्ण रोस्टर बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्याला हवं असेल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणाने गायडन्स, तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे आहे A to Z माहिती सांगणारा एक व्हिडिओ सिरीज असणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये जाहिरात आल्यानंतर पसंती क्रमाच्या बाबतीमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणाने स्ट्रॅटेजी बनवून दिली जाणार आहे। त्यातल्या त्यात लाईव्ह सेशन्स घेणार आहोत। या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमच्या मनामधल्या सगळ्या शंका ज्या आहेत दूर केल्या जाणार आहे। चर्चेसाठी ग्रुप आहे, मग तुम्हाला डॉक्युमेंटच्या संदर्भातल्या समस्या असू द्या, क्वालिफिकेशनच्या संदर्भातल्या समस्या असू द्या, काहीही समस्या असू द्या, तुम्हाला 1 to 1 सोडून देण्यासाठी या ठिकाणी पूर्णपणाने प्रयत्न केला जाणार आहे। लक्षात घ्या, महाराष्ट्रामधलं शिक्षक भरतीचं सर्वोत्तम मार्गदर्शन जर कुठे असेल तर ते आहे मास्टर टीचर प्लॅटफॉर्मवर गायडन्स बॅचच्या स्वरूपामध्ये। आपण जॉईन करा, आम्ही तुमच्यासोबत रजिस्ट्रेशन पासून जॉईनिंग पर्यंत सोबत असणार आहोत। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नाशिक विभागाचं जे आहे रोस्टर। ठीक आहे, आता नाशिक विभागाच्या रोस्टर मध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहेत काही गावांची संख्या दिसते, एकूण किती गाव आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी। आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत की एकूण जर का अनुसूचित क्षेत्र जे 50% पेक्षा अधिक, हे बघा लक्षात घ्या, नाशिक विभागामध्ये ना दोन प्रकारचे रोस्टर आहे, एक पेसा आणि नॉन पेसा, दोन रोस्टर्स आहेत। दोन्हीमध्ये जागा आहेत, बऱ्यापैकी जागा आहेत, ते समजून घ्या। हे बघा या ठिकाणी 50% पेक्षा अधिक म्हणजे हे प्युअर पेसा क्षेत्र आहे। या ठिकाणच्या रिक्त पदांची संख्या 532 आहे। त्यानंतर पेसामध्ये ना एक 25% क्षेत्र आहे, त्यामध्ये 73 पद आहे। आणि त्यानंतर जर आपण बघितलं की जे नॉन पेसा आहे, अनुसूचित क्षेत्राबाहेरील पद आहे म्हणजे नॉन पेसा आहे, यामध्ये 575 पद। म्हणजे एकूण जर का नाशिक विभागामध्ये आजच्या घडीला रिक्त पदांची संख्या जर बघितली 1180 एका जिल्ह्यामध्ये पद आहे आणि ही जिल्हा परिषदेची पद आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, सर मग 1180 आहे, मग त्याच्यापैकी किती जागा आम्हाला मिळतील? तर लक्षात घ्या, सरळ सरळ जे आहे पत्र काढलेलं आहे, जेवढ्या एकूण जागा आहे त्या एकूण जागांच्या 80% जागांची भरती या ठिकाणी पहिल्या राऊंडला केली जाणार आहे। 80%, मग 1180 चे 80% लावून घ्या। ठीक आहे, आता दुसरा महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात असेल, सर आता हे तर ओव्हरऑल झालं, पण मी एखादा XYZ या कॅटेगरीचा आहे, मला माझ्या वाट्याला किती जागा आलेल्या आहेत? साहजिक आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, मग ते आपण या ठिकाणी बघूया। बघा या ठिकाणी हे जे पहिलं अनालिसिस आहे, मंजूर पदसंख्येनुसार आरक्षणाची टक्केवारी जी आहे 50% वर, जे पेसाचं क्षेत्र आहे त्या पेसाच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी बघा मंजूर पद एवढी आहे। ठीक आहे, एकूण मंजूर पद एवढी आहे, त्यापैकी कार्यरत असलेली पद एवढी आहे आणि त्याच्यामुळे एकूण जी भरायची पद आहेत 532 आहे पेसा क्षेत्रामध्ये। आणि लक्षात घ्या एक गोष्ट आपल्यासाठी चांगली ही होती की जुनी जरी संच मान्यता असेल तरी देखील त्यांनी सांगितलं होतं की 31 मे अखेर जे काही पद निर्माण होणार आहे, म्हणजे आज तर आहेच आहे, पण 31 मे पर्यंतची पद या ठिकाणी घेतली जाणार आहे। यांनी ना थोडंसं 31/8 म्हणजे थोडंसं ऑगस्ट महिन्यापर्यंत घेऊन गेलेले आहे, तिथपर्यंत जे आहे संभाव्य रिक्त पद देखील या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती पद आहेत 84, म्हणजे हे याच्यामध्ये ऍड झालेला आहे, एकूण पद 616 झालेला आहे। आता यामध्ये जर का आपण थोडासा विचार केला की यार ठीक आहे, आणखी कॅटेगरी वाईज आपल्याला जर पद पाहायची असेल तर ती कोणती आहेत, किती आहेत, तर हा आकडा आहे आपल्यासाठी महत्वाचा। बघा एक मिनिट, येस, हे बघा मंजूर पदसंख्येनुसार आरक्षणाची विगतवारी, म्हणजे हे अनुसूचित क्षेत्राबाहेरचं आहे म्हणजे नॉन पेसाच आहे। एकूण मंजूर पद, कार्यरत पद आणि रिक्त पदे म्हणजे 575 पदे या ठिकाणी नॉन पेसाची आहे। नॉन पेसा म्हणजे जे सर्वसामान्यांसाठी आहे। त्याच्यापैकी जर आपण बघितलं या ठिकाणी अनुसूचित जाती याच्यासाठी ना एकूण 708 मंजूर पद आहे, भरलेली आहेत 483,
म्हणजे रिक्त पद आहेत 225 एस अनुसूचित जातीची 225 आणि ऑगस्ट पर्यंत आणखी 9 मध्ये वाढ होणार आहे, त्याच्यामध्ये 9 पद वाढणार आहेत, म्हणजे एकूण पद झाले 234. म्हणजे सरळ सरळ आता हे या गोष्टी न वाचन करता आपण जर बघितलं की अनुसूचित जातीसाठी 234 पद निर्माण होणार आहेत. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी जे आहे एकूण जर का बघितलं तर इथं निगेटिव्हिटी आहे. आता याचा अर्थ समजून घेत चला. बघा काय होतं, बऱ्याच जणांना या गोष्टी समजत नाहीये आणि युट्यूबला मर्यादा येतात, म्हणून ना आपण स्पेशल गायडन्स या ठिकाणी तुम्हाला लोकांना देण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला यातली प्रत्येक गोष्ट समजून यायला पाहिजे. जर आपण उघड्या डोळ्यानं जर बघितलं ना तर इथे आपल्याला वाटेल की 9 जागा आहेत, 9 जागा आहेत, पण या 9 जागा नाहीये. लक्षात घ्या. आता त्याचं कारण काय आहे, कारण आपल्याला याचं वाचन करता येत नाही आणि हाच संपूर्ण कोर्स जो आहे तो आपण या ठिकाणी शिकवतोय गायडन्स बॅच मध्ये, जेणेकरून जे मी ज्या पद्धतीने इतरांना मार्गदर्शन करतोय तसं तुम्हाला देखील तुमच्या मित्रमैत्रिणींना मार्गदर्शन करता आलं पाहिजे. कशामुळे, कारण गायडन्स बॅच मध्ये ही जी व्हिडिओ सिरीज मी दिली आहे ना त्यामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या, सगळ्या प्रश्नांची उत्तरं विथ प्रूफ ऑथेंटिक पद्धतीने, जेणेकरून तुम्ही इतरांना समजावून सांगू शकता. आणि आपल्याला मार्क कमी असो जास्त असो, जर ॲव्हरेज जरी मार्क असेल आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचा आहे इथून पुढचा टप्पा पसंतीक्रम. पसंतीक्रम ज्यांचं चुकलं, जास्त मार्क असूनही त्याला फायदा होणार नाही. भीती नाही घालत आहे, पण रियालिटी आहे. जेव्हा पहिली निवड यादी लागेल ना त्यावेळेस बघा कसा हंगामा होईल, मग तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, चल आता याचा अर्थ तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता इथे 9 पद दिसायलेत, याचा अर्थ काय बघा. अनुसूचित जातीसाठी ना एकूण मंजूर पद आहेत 381, परंतु काम करणारे शिक्षक 396 आहेत. म्हणजे मंजूरपेक्षा काम करणारे जास्त आहेत, म्हणजे 15 शिक्षक अतिरिक्तच आहेत तिथे. लक्षात आलं का, 15 शिक्षक अतिरिक्त आहेत. आणि आणखी येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत 6 शिक्षक या ठिकाणी नव्याने निर्माण होतील, म्हणजे 6 शिक्षकांची पद निर्माण होतील. परंतु 15 रिक्त असून याच्यामधून हे मायनस केलं 6 तर 9 पद राहतात, म्हणजे 9 पद आणखीन अतिरिक्त आहेत त्या ठिकाणी. म्हणजे यावेळेस अनुसूचित जातीच्या जागा येणार नाही येणार. त्यानंतर पुढचंही बघा, व्हीजे मध्ये देखील ना तसाच प्रॉब्लेम आहे. मंजूर पद आहेत 163, कार्यरत शिक्षक जास्त आहे, म्हणजे 19 शिक्षक जास्त आहेत. आणखी 2 शिक्षक या ठिकाणी ऑगस्ट पर्यंत रिटायर होणार आहेत, तरी देखील या ठिकाणी 17 पद अतिरिक्त आहेत. म्हणजे अनुसूचित जाती आणि व्हीजेएच्या या ठिकाणी जागा अतिरिक्त आहेत. तिसरा भजब एनटीबीच्या 31 जागा येतील. एनटीबी साठी इथं जे आहे चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर एनटीसी ला या ठिकाणी बॅड न्यूज आहे, कारण पद मंजूर आहेत 191 पण काम करणारे लोक आहेत 238, म्हणजे 44 पद या ठिकाणी जे आहेत अतिरिक्त आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं एनटीडी साठी पण बॅड न्यूज आहे, म्हणजे मंजूर पद 109 आहे परंतु काम करणारे 130 आहेत, जवळपास 21 पद या ठिकाणी अतिरिक्त आहे. त्यानंतर विमाप्र एसबीसी या ठिकाणी जे आहे 11 पद आपल्याला देणार आहे एसबीसीच्या कोट्यामध्ये. एक चांगली गोष्ट आहे. एसबीसी सोबत ना बऱ्याच वेळा अशीच ट्रॅजेडी झालेली आहे मागच्या भरतीमध्ये पण, परंतु इथे बऱ्यापैकी त्यांना जागा येताना दिसत आहेत. इतर मागासवर्गामध्ये या ठिकाणी 255 जागा येतील. ओबीसी वाल्यांनी या ठिकाणी आहे प्रिफरन्सेस द्यायला हरकत नाही. जे लोकलचे जे उमेदवार आहेत ज्यांना की ऍव्हरेज स्कोर आहे, चांगला स्कोर आहे, त्यांनी जर का व्यवस्थितपणाने प्रिफरन्सेस दिले तर 100% इथे लागतात. कारण लक्षात घ्या, प्रिफरन्सेस महत्वाचा आहे. एकदा सिलेक्शन झालं, या भरतीमध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत. 1 बिंदू 1 पद आहे. एकदा जर का निवड झाली आपण पुढच्या कोणत्याही राऊंडसाठी निवडीसाठी पात्र नसणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एकदा कुठे सिलेक्शन झालं तर लाईफ टाइम आपल्याला त्याच ठिकाणी राहायचं आहे. आपल्याला जिल्हा बदलीचा अधिकार नाहीये. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे, विचारपूर्वक पसंतीक्रम द्यावा लागणार आहे की आपल्याला नेमकं कोणत्या ठिकाणी जॉईनिंगचा चान्स आहे, कोणत्या वर्गाला जॉईनिंगचा चान्स आहे, माझा स्कोर कोणत्या वर्गासाठी परफेक्ट आहे, ते देखील आपल्याला या ठिकाणी अनालिसिस करावं लागणार आहे. आणि तसं जर मार्गदर्शन हवं असेल तर गायडन्स बॅच मध्ये आम्ही तुम्हाला करतोच. त्यानंतर लक्षात घ्या, हे ओबीसी साठी 255 आहे जागा. खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी बंपर आहे. ठीक आहे, जॅकपॉट लागलेला आहे. आता या जागा 283 आहेत ओपनला. लक्षात घ्या, ओपनच्या जागांवर सर्वांचा हक्क आहे. ओपन टू ऑल, सर्वांना या ठिकाणी जे आहे संधी मिळणार आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, इथे ज्या लोकांची इथे निराशा झाली ना, आपले अनुसूचित जातीची मुलं किंवा एनटीबी एनटीसी
किंवा NTD ची मुलं, ठीक आहे. आता या ठिकाणी यांच्यावरती आपण असं म्हणूया की दुर्भाग्य आहे या लोकांचं की इथे त्यांना जागा आल्या नाही. परंतु लक्षात घ्या, यांना जरी या ठिकाणी जागा नसतील, हे अतिरिक्त 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 जरी राहिले तरी देखील यांना नाशिकचा प्रेफरन्स येणार. कशामुळे प्रेफरन्सेस येणार आहे? कारण काय, ओपनला जागा आहे. यापैकी जर का कुणाला चांगले मार्क असेल ना, तर तो ओपनच्या जागा या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे या लोकांनी फार जास्त निराश व्हायचं नाही. दुर्भाग्य आहे, परंतु जर का आपलं नशीब बलवत्तर असेल तर मग आपण ओपनच्या जागेवरती या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. म्हणून नाशिकच्या मुलांनी फार जास्त नाराज व्हायचं नाही. आता राहते आहे एकूण हा आकडा कितीचा आहे, तर एकूण आकडा 723 जागांचा आहे की ज्या जागा भरल्या जाणार आहे. आता या लोकांच्या जागेवरती बाकीचे जागा जर आपण बघितलं, समायोजन करून तो आकडा दिलेला आहे. आपल्याला लक्षात आलेला आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी जागा येतील. आता या सगळ्या जागा नाही येणार आहे. परत तुम्हाला सांगतोय की यापैकी 20% ज्या जागा आहेत त्या रिझर्व्ह ठेवल्या जाणार आहे, 20%, आणि 80% पदांची या ठिकाणी भरती केली जाणार आहे. अशाच पद्धतीने इतर जिल्ह्यांचे रोस्टर आपल्या समोर आलं तर ते मी तुमच्या समोर जे आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये दाखवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन. आणि आपल्याला जर गायडन्स बॅच जॉईन करायची असेल तर आपण मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करा.